अर्जुन अप्पे तू बस, मी आहे एक जरा काम करून येतो. चिडचिड होते ना? लय चिडचिड होती. असं वाटतं आत्ता घरी जाऊन त्या मणी मावशीला आहे ना. अर्जुन एवढी चिडचिड करून काय होणार आहे सांग मला. अप्पे त्या मणी मावशीला मानलं पाहिजे या बाबतीत. काय? मी रोज ठरवतो त्या बाईकडे दुर्लक्ष करायचं, पण ती रोज असं काही ना काहीतरी करते ना, माझ्या डोक्यात जाती माहितीये का. बरोबर जमतं तिला हे. अर्जुन आपण जेवढं त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो ना तेवढं ते जास्त करतात हे माहिती नाही का आपल्याला. आजपर्यंत मणी मावशी फक्त भांडणं लावत होती घरात, पण ती आत्ता जी करते ना लय डेंजर आहे. ती रुपाली वहिनींना सांगते की त्यांचंच खरं आहे. हे नाही झालं पाहिजे अप्पे, अजिबात. तुझं सगळं बरोबर आहे अर्जुन. नाही, मी आता एक काम करतो, सरकारनं कुठेतरी घेऊन जातो आणि त्यांना म्हणतो जोपर्यंत तुम्ही खरं सांगत नाही ना तोपर्यंत घरी जायचं नाही म्हणजे नाही. अर्जुन तू काहीतरी विचार करू नकोस, तू शांत हो जरा. अगं मग खरं का सांगत नाहीत ते? आता कित्येकदा विचारून झालंय की त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरच घडतायत ना. नाही बोलत आहेत काही म्हणजे काहीतरी भयंकर असेल ना अर्जुन. काय असणार आहे अप्पे? तो माणूस दुसरं लग्न करून आलाय घरी, आता अजून काय? जाऊ दे ना. असं कसं जाऊ दे अप्पे? अर्जुन अरे ते शोधून काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तो एकच मार्ग आहे मणी मावशीला घराच्या बाहेर काढण्याचा. अर्जुन तू असं नको करू, नाही तर मग सरकार अजून घाबरतील. आपण प्रत्येक वेळी सरकारांचा विचार करायचा का? ते कधी करणार आपला? असं काय बोलतोय? असंच अप्पे. आता घरात जे काय होते ना सगळे वाद झालेत ना, फक्त सरकार कारण आहेत त्याला, फक्त सरकार. तर रुपाली वहिनी अडगत करायला लागले, सुजा जेलमध्ये, तरी सरकार मणी मावशीला पाठीशी का घालतात ना ते कळायला पाहिजे. ते जर नाही कळलं ना तर डोकं फिरलं आपल्याला घर सोडून जायची वेळ येईल. नाही असं काही नाही होणार. हे बघ सरकार सांगत जरी नसले तरी घर एकत्र यायची काळजी घेतायत की ते. नाही आता काळजी घेतलीच पाहिजे, तेवढी लाज वाटत असेल ना त्यांना. अर्जुन असं नको बोलू. अप्पे माझं खरंच धीर सुटत चाललंय आणि मला मेन म्हणजे तुझी बाळाची काळजी. हे असल्या भानगडी रोज घरात व्हायला लागले ना तर मला नाही वाटत मी लय दिवस शांत बसू शकेल. एक काम करते का, तू सरकारांशी बोलून बघ ना, बघ तुला काय सांगतात. कित्येकदा बोलायचा प्रयत्न केलाय, ते नाही सांगत कोणालाच. नाही सांगत आहेत ना, ठीक आहे. मलाच काहीतरी जालीम उपाय केला पाहिजे. हे जे काय ना ते शोधून काढलंच पाहिजे. अर्जुन तू नको ना त्रास करून घेऊ. अरे अप्पे हा विषय एकदाचा संपवलाच पाहिजे लवकरात लवकर. तू बस कर तुझं काम, मी आहे बाहेर. अर्जुन अर्जुन जर या गोष्टीच्या मागे लागला ना तर तो हे सगळं शोधून काढल्याशिवाय अजिबात शांत नाही बसणार. त्याआधी मला त्याला सांगितलं पाहिजे. मी कसं सांगू त्याला? बंट्या, हे बंट्या. काय बाया कुठे गेले पोरग? शाबास. अगं बया हे असं काय लागतंय? चालते बरं. वाटलंच मला, बाटली दिसली की तू तोंडाला लावणार म्हणून त्यात पाणी भरून ठेवलं होतं. ठेव ठेव. मर्द्या आईला फसवतो होय रे असं? मला सांग तू माझं काम केलं का पहिलं? कसलं काम? अरे तुला बाळाची खेळणी आणायला सांगितली होती ना मी, ती तू आणली का? हे आई तू सारखं काही ना काहीतरी मागत असती, आता मी कुठं आणू खेळणी? अरे मुडद्या तुझ्या बहिणीच्या बाळासाठी खेळणी पाहिजेत. हा कोणती बहीण? ती रुपाली आहे ना आता मलाच आई मानायला लागली, मग तिच्या बाळासाठी खेळणी नकोत का न्यायला आपण? ए आई उगा काहीतरी बोल नको. बंट्या तुला माहित नाही का त्या दिवशी त्या आप्पीच्या ढवा जेवणात किती दंगा झाला त्यो? हा माहिती. ते तर काहीच नाही, तेव्हापासून ना ती रुपाली निस्ती येडी झाली बघ. ते लुकरीचं काय ते भावलं इंडलंय ना, त्या भावल्यालाच माझं बाळ माझं बाळ माझं बाळ करत असती.
काय सांगती? हा मग, आणि अख्ख्या घरात फक्त ही आईच तिच्या बाळाची काळजी घेती आणि त्या बाळाला बी जवळ घेती, माहितीये का? आई अरे ती रुपाली पोटावर पडली ना, तेव्हाच तिला बाळ झालंय असं वाटतंय. म्हणजे ती पडलेलं ना तिच्या मेंदूतून पार पुसून गेलंय. होय. आता बघ तुला कशा खेळण्या आणून देतो मी सगळ्या. हा, आधी सांगितलं तेव्हा नाही अक्कल आली. सोड नाही. पण आई, एवढं सगळं घडतंय खरं, पण मला वेगळीच भीती वाटते. काय रे? आपण बॉम्ब फोडायच्या आधी सरकारनं कोणाला सांगितलं तर? नाही नाही, तो नाही सांगत. त्याच्यात काय हिंमत नाही एवढी. अगाई असं झालंच तर आपलं अवघड आहे. त्याच्यामुळे आपण आधीच आपली काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे बघ. म्हणजे आपल्या नावावर काहीतरी करून घ्यायला पाहिजे. अरे ते बी तो करणार नाही, म्हणून तर मी रुपालीची आई झाले ना. आपल्या नावावर नाही करणार, पण सुजाच्या नावावर तर करा ना. आणि त्याचा आपल्याला काय फायदा तवा? एकदा सुजाच्या नावावर झाली की सुजाच्या नावावरून आपल्या नावावर करून घ्यायला मी आहेच की. पण आई, हे सगळं जे झालंय ना ते एकदम भारी झालंय बघ. आधी सुजा होता, आता रुपाली पण आपल्या गँगमध्ये आली. तू एक काम कर, तू त्या रुपालीला हवा दे, मी सुजाला हवा देतो. मग सरकारचा व्हिडिओ, सुजा, रुपाली, आप्पी अर्जाचं बाळ, ह्या सगळ्या राड्यात त्या घरच्यांना गुंतून ठेव. म्हणजे बघ, त्या घरच्यांचं जगणं आपोआप मुश्किल होतंय. तू ना त्या रुपालीची अजिबात काळजी करू नको. फक्त मला बाळाची खेळणी आणून दे. मग बघ घरातल्या एकेकाला कशी मी हळूहळू हळूहळू खेळवते ते. फक्त खेळणी कशाला, खेळणी सोबत बाळाचा ह्यो मामा बी येतोय बघ, बाळासंग खेळायला. अपर्णा, सरकार, तुम्ही काय आलात सरकार इकडे? अप्पे माझं तुझ्याकडे काम होतं. सरकार, तुमच्यामुळे मी किती अडचणीत येते कळतंय का तुम्हाला? मला रोज अर्जुनशी खोटं बोलावं लागतंय. मी आतापर्यंत त्याच्याशी कधीच खोटं बोलली नाहीये. त्याबद्दल माफ कर मला. मी तुम्हाला माफ करून काय करू? आत्ताही अर्जुन चिडून निघून गेलाय. कितीदा समजवायचं आणि कसं समजवायचं त्याला मी? आता कशावरून चिडला? तुम्ही काय लपवून ठेवताय हे कळलं पाहिजे त्याला, आणि तो त्याच्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतोय. आता त्याला कळलं तर घर तुटेल ना. अहो, मग हा विचार तुम्ही आधी का नाही केला सरकार? अप्पे हे बघ, हे सगळं सांगून ना मी निघून जायचा पण विचार केलाय. पण काय व्हायचं त्यानं सांग ना मला. विनय अर्जाला धक्का बसेल त्याचं काय करू मी? तुम्हाला काय करता येईल ना ते तुम्ही बघा सरकार. एकतर ना तुम्ही मला यात अडकवायलाच नव्हतं पाहिजे. अप्पे अगं, तुला सांगितलं म्हणून मी जगतोय असं समज. खरंच. आणि आता तर काय काय झालं आता? अप्पे, सुजानं धमकी दिलीये. जर उद्यापर्यंत त्याला सोडला नाही तर हे तो अर्जुनला सांगणार आहे म्हणतोय. काय? कॅब राहिली म्हणून तर पळत पळत तुझ्याकडे आलो मी. हो सरकार, पण काहीही झालं तरी अर्जुन सुजय भाऊजींना नाही सोडणार आहे. तसं झालं तर मग काय, तुझ्या खरंच अर्जुनला सांगणार. आणि विनय हरच्या माझं आयुष्यात परत कधी तोंड बघणार नाहीत. हे घर तुटणार. इतके दिवस सगळं हे असं सांभाळत होतो ना, त्याचा काय उपयोग आहे मग? काय करायचं सरकार आता? आणि मी काय करू? अप्पे, आयुष्यात लय चुका केल्यात मी, लय चुका केल्यात, आणि त्याची शिक्षा भोगतोय मी. तुम्ही ना असं फक्त म्हणताय सरकार. शिक्षा आम्हाला मिळतीये, आम्हाला सगळ्यांना. मान्य आहे मला, खरंय, 100% मान्य आहे. पण अप्पे, आता जर मला घरानं टाकलं ना तर मी खरंच जगू शकणार नाही. मरून जाईन मी. काही कर, पण अर्जुनला सुजाला सोडायला सांग. काही कर अप्पे, काही कर. सरकार तुम्ही
तुम्ही इकडे काय करताय सरकार? मी आप्पीला भेटायला आलो होतो. आप्पी अगं, काय ऑफिस आहे तुझं? वा, एकदम भारी वाटलं बरं का. अशीच मोठी हो पोरी, अशीच मोठी हो. हा आप्पीचं ऑफिस बघायला आला होता तुम्ही? हो, घरी पण एक दोनदा म्हणले ना ते, मग आज आले. आणि घरातल्या बायका सुद्धा येऊन गेला ना इथं. अरे त्या दिवसापासून माझी यायची इच्छा होती इथं. म्हणून आज आला का तुम्ही ऑफिस बघायला? हो. आणि तुला तर घरात काय चाललंय हे माहीतच आहे की. अरे डोकं अगदी भणभण करत रे. म्हणून मग आणि इथं आलो ना आप्पे, एकदम बरं वाटतंय बघ मला. बरं, मी येतो. हो. आप्पे, हा? सरकार इथं काय करत होते? अरे त्यांनी सांगितलं की आत्ता. तू माझ्यापासून काही लपवत नाही ना? अर्जुन, काय बोलतोयस तू? मी आलो त्यावेळी सरकारांचे हात जोडलेले होते, डोळ्यात पाणी होतं, आणि ते म्हणत होते आप्पे काहीतरी कर, काहीतरी कर. अरे ते हेच म्हणत होते की आप्पे काही कर पण रुपालीला बरं कर. आपण सगळेजण मिळून लवकरात लवकर रुपालीला बरं करू असं. आणि हात जोडून सतत म्हणत होते की तू आत्तापर्यंत लय संकटातून घराला वाचवलंय, मग आत्ता पण आपल्या घराची विस्कटलेली घडी बसवं असं. पण वहिनींचं तुलाच का बोलले? नाही तसं नाही, इमोशनल झाले ना जरा, म्हणून बोलत होते रे. आत्ता इमोशनल होऊन काय उपयोग? त्यांना म्हणून तुम्ही जी माती केली आहे ना ती सावरा आधी. अर्जुन, आणि ते इमोशनल का झाले माहितीये का? का? अरे कारण त्यांना वाईट वाटतंय स्वप्नील सरांकडे बघून, सुजय भाऊजींकडे बघून. त्या दोघांबद्दल जे काही झालं ते ते नाही सहन होते त्यांना. ते म्हणले बाप म्हणून मी सपशील फेल ठरलोय. आत्ता कळलं त्यांना? अर्जुन असं काय म्हणतोयस रे? मला पण खरं तर वाईट वाटलं. आपण ना खरंच आता त्यांना मदत केली पाहिजे रे. मला काय वाटतंय, सुजय भाऊजींना सोडायचं का? ते पण त्यांनीच सांगितलं का? नाही नाही, हे मी म्हणते खरंच. नाही म्हणजे नाही. सुजाला आत्ता जेलमधून बाहेर काढलं ना तर अजून दंगा होईल घरात. तुला आत्ता दया येते सुजाची, पण सुजा काय ना ते फक्त मला माहिती. अर्जुन ऐक, मी सरकारांसाठी नाही म्हणते हे सगळं, मी पिऊ ताईसाठी म्हणते. बघ की या सगळ्यात ती बिचारी उगाच भरडली जाते रे. ती तर रोज घरही बघतीये आणि सुजय भाऊजींना असं तुरुंगातही बघतीये. आपण तिचा पण विचार केला पाहिजे ना. या सगळ्यात तिची तरी काय चूक आहे सांग मला? पिऊ वहिनींचा मुद्दा पडतोय मला. हे बघ, ती कधी बोलून नाही दाखवणार, पण मला दिसतोय की तिचा त्रास अर्जुन या आधी पण पिऊ त्यांनी लय भोगलंय. मग हा विचार सुजानी पण करायला पाहिजे ना. सुजानी काय केलं? पिऊ वहिनींना फसवलंच ना. काय मानला तू? इथून पुढे दारू पिणार नाही, परत दारू पिऊन घरी आलास ना. मला असं वाटते की सुजय भाऊजींना पण जरा वाईट वाटलंय रुपाली ताईंचं बाळ गेलं, म्हणूनच तर ते त्या दिवशी हॉस्पिटलला पण आले ना. माझा त्या पोरावर विश्वासच नाही अजिबात. अर्जुन यावेळी एकदा ठेवून बघूया की पिऊ ताईसाठी फक्त. बघू काय करताय ते. आत्ता निघतोय. अप्पे, माझ्यापासून काय लपवत नाहीस ना तू? नाही. ठीक आहे, परत कधीच विचारणार नाही आता मी. मला बाबांशी रोज खोटं बोलावं लागतंय रे, रोज. त्यांच्या डोळ्यात बघून कसं बोला मला तेच कळत नाहीये. तो मार्ग काय निघणार आहे तेही माहित नाही. पण तू नको काळजी करू. तू येईपर्यंत मी सगळं नीट करते की नाही बघ. अर्जुन, काय रे? मला जरा पिऊ वहिनीशी बोलायचं होतं. बोला ना भाऊजी.
वहिनी, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटतंय का की सुजाला जेलमधून बाहेर काढलं पाहिजे? हो, म्हणजे मला असं वाटतं की त्याला आता सोडलं पाहिजे. त्याबद्दलच बोलायचं मला. अर्जुन, काय झालंय का? नाही, झालं नाही का की सगळं ओके आहे. फक्त मला असं वाटतंय की आत्ता आपण सुजाला जेलमधून बाहेर नको काढायला. नको काढायला म्हणजे कधीच नाही काढायचं का? नाही नाही नाही, असं नाही. थोडे दिवस जाऊ द्या, मग विचार करू असं. भाऊजी, अहो 2 आठवडे झालेत आणि रुपालीताईंचं जे काय झालं ते काय सुजाने मुद्दाम नाही ना केले. हा, मुद्दाम नाही केलं वहिनी, त्याबद्दल काही मतच नाही माझं. पण हे बघा, सुजाला जेलमधून आत्ता बाहेर काढलं, परत त्यांनी दारू पिऊन धिंगाणा केला. रुपाली वहिनींबद्दल जे झाले ना ते आप्पीबद्दल नको व्हायला, एवढंच मला वाटतंय. हे बाबा, असं काहीतरीच बोलू नकोस बघ. बघितलं ना काके, नुसतं विचार करूनच कस तरी होतंय. माझं पण तेच झालंय का. पण भाऊजी, अजून किती दिवस ठेवायचं त्याला आत? वहिनी, थोडे दिवस फक्त. आपला त्याच्यावर विश्वास बसू द्या ना. म्हणजे तुम्हीच म्हणला होता ना की तो तुम्हाला म्हणलाय की मी दारू सोडील म्हणून, पण तसं केलं का त्यांनी? नाही. आणि वहिनी, प्लीज आप्पीचा पण विचार करा. भाऊजी, तुम्ही असं प्लीज वगैरे नका म्हणू. अहो, असं नाही वहिनी, तुमच्या मनात काय चाललंय कळतंय मला. पण आत्ता सुजाला जेलमधून बाहेर काढण्यापेक्षा मला आप्पीची सेफ्टी जास्त महत्वाची वाटते. आणि खरं सांगायचं तर काके, रुपाली वहिनींचं बाळ गेले ना तेव्हापासून माझ्या मनात भीतीच बसल्या. सारखं आहे ना, आप्पीचा चेहरा डोळ्यासमोर येतो, बाळाचा विचार मनामध्ये येतो. तुम्हाला मी स्वार्थी वाटेल, पण मी बाळाबाबत रिस्क नाही घेऊ शकत आत्ता. वहिनी, खरंच सॉरी, मी सुजाला नाही सोडू शकत आत्ता. ठीक आहे, मी बोलते सुजयशी. मी नाही, आपण सगळ्यांनीच बोलूयात. नाहीतर मग त्याला असं वाटत राहतं की माझं कोणी विचारच करत नाही, माझं कोणाला काही पडलेलंच नाहीये. मग तो अजून चिडचिड करतो. नाही नाही नाही, असं नाहीच खरं तर. पण तरी आपण बोलू सुजाशी, जे काय ना क्लिअर करू. हां. आणि वहिनी, आत्ता तुम्ही माझ्याबरोबर येता का? आपण आप्पीशी बोलू. आत्ता जे काय आपण बोललोय ते. हो, ती मागच लागली आहे सुजाला जेलमधून बाहेर काढा म्हणून. आप्पी? हो, ती पिऊ वहिनींसाठी म्हणते ती. बाळा, लई दिवस झाले आपण असं बोललोच नाही ना रे. आपल्या घरात काय चाललंय माहिती आहे की तुला सगळंच. पण तू काळजी नको करू. तुझे आई बाबा सगळं नीट करणार आहेत. तू येण्याआधी सगळं व्यवस्थित झालेलं असेल बघ. रुपाली ताई, सुजय भाऊजी सगळे तुझं अगदी आनंदात स्वागत करतील. आप्पे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. हा अर्जुन, मलाही तुझ्याशी काय. आधी आमचं ऐकून घे ना. हो, बोला की. तू म्हणली होतीस ना की आपण पिऊ वहिनींना त्रास नको होऊन द्यायला. मी बोललो वहिनींशी. हो आप्पे, सुजय काही दिवस घरापासून लांब असलेलाच बरं आहे. अर्जुन, अरे आप्पे, मला भाऊजींचं म्हणणं पटलंय. सुजय मला म्हणाला होता की दारू पिणार नाही. तो दारू पिऊन आला आणि रुपालीताईंचं बाळ त्या ॲक्सिडेंटमध्ये गेलं. आप्पे, मला खरंच खूप गिल्ट आलाय ग या गोष्टीचा. पिऊताई, अगं तू का गिल्ट घेतेस? तू काहीच नाही केलंस यात खरंच. हो, बरोबर आहे तुझं. पण आप्पे, मला अशी खूप भीती बसली ग मनात. हा पिऊताई, कळतंय मला. आणि आप्पे बघ, सुजा परत असं काय करणार नाही ह्याची पण काही गॅरंटी नाही ग. आणि मला असं म्हणताना खरंच कसं तरी वाटतंय. सुजय काही दिवस तुरुंगात राहिला ना तरी चालेल. पिऊताई, अगं अजून 2 महिने डिलिव्हरीला. आप्पे, प्रश्न 2 महिन्याचा नाही. पण सुजा जर आपलं ऐकणारच नसेल तर आपण कशाला रिस्क घ्यायची, आणि ती पण एवढी मोठी रिस्क. हा, म्हणजे त्याने ऐकलं तर बरंच आहे. हा, म्हणजे आपला त्याच्यावर विश्वास बसला पाहिजे फक्त. हो, पण या सगळ्यात त्यांनी उगाच मनात राग नको धरायला परत. नाही नाही, असं काही होणार नाही. मी घेते काळजी. झालं, संपला विषय. वहिनी म्हणतात ना काळजी घेईल, मग काय. फक्त आता इथून पुढे तू नको विषय काढू. हा, डोक्यात आणूच नको काय. तू आता तुझी आणि बाळाची काळजी घे बाई. जरा स्वार्थी हो. करेक्ट आहे. बरं, आता उशीर झालाय, झोपा तुम्ही दोघं. मी निघू का? हा, बघितलं, तू उगाच काळजी करत बसतेस. आप्पे, तू वहिनींशी बोललो, त्यांना कळतंय. आपण त्यांच्याशी या गोष्टी बोलूच शकतो ना. हो अर्जुन, कळतंय मला. पण तू असं डायरेक्ट पिऊताईला जाऊन म्हणलं असतं ती नाहीच म्हणणार ना. ती आत्ताही कशी म्हटली मला गिल्ट येते या सगळ्यात. अगं हो आप्पे, पण सुजा जेलमध्ये तो ठीक आहे ना, त्याला 2 वेळचं घरचं जेवण जाते, तिकडे पण झोपायला काही प्रॉब्लेम नाही. मग हो, हा मुद्दा पटतोय मला. पटतंय ना, मग संपला विषय. हे बघ, तुला सगळ्यांचा विचार करायचा आहे, कर तू. मी फक्त तुझा विचार करणार. चला, झोपून घेऊ.
काही कर, अर्जुनला सुजाला सोडायला सांग.